जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुजरात यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत किंवा मग आदिवासी विशेष जी काही पदभरती आहे 12,500 विशेष पदभरतीच्या अनुषंगाने मागच्या बघा वर्षापासून जी काही पत्र असेल, GR असेल, तर ते GR देखील या ठिकाणी निघालेले आहे की आदिवासी विशेष पदभरती असेल तर ती पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि त्या अनुषंगाने जी काही माहिती असेल, बैठक असेल, तर त्या बैठक सध्या होत आहे। परंतु ह्या ठिकाणी जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीला कोणत्याही प्रकारची गती सध्या या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही। तसंच बघा, जी काही पेसा पदभरती आहे तर त्या पेसा पदभरतीच्या अनुषंगाने आता 1.5 वर्ष ते 2 वर्षाचा कालावधी सध्या बघा आता होण्यात आला आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही पेसा आरक्षणाचं वतीने आरक्षणाच्या अनुषंगाने जी सध्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केसवर सध्या बघा ठिकाणी कोणत्याही प्रकारची जी सुनावणी असेल तर ती सुनावणी सध्या होत नाही। आता चालू मंथमध्ये जी काही डेट देण्यात आली आहे तर ती सध्या बघा सुनावणीची डेट सध्या कॉम्प्युटर जनरेट दिसते पेसा पदभरतीच्या अनुषंगाने, परंतु ती डेटवर देखील सध्या सुनावणी होईल किंवा नाही ते आपण या ठिकाणी सांगू शकत नाही। कारण बराचसा कालावधी म्हणजे जवळपास आता 2 वर्षाचा कालावधी इथं होण्याचा मार्गावर आहे, तरी देखील कोणत्याही प्रकारचं शासन असेल तर त्याच्यावरती जी काही पुढील जी स्थिती असेल किंवा पुढील जे काही सध्या बघा या ठिकाणी पाठपुरावा असेल तर ते करताना दिसून येत नाही। तर त्या अनुषंगाने संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी बघा संस्था असेल, संघटना असेल तर त्यांच्या वतीने ह्या ठिकाणी जो काही लॉंग मार्च आहे तर तो लॉंग मार्च सध्या बघा काढण्यात येणार आहे। कारण आता मैदानात उतरल्याशिवाय ह्या ठिकाणी कोणताही पर्याय आपल्याला दिसत नाही। ज्या पद्धतीने पाठपुरावा सुरू होता त्या पद्धतीने बघा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल आपल्याला होताना दिसत नाही। तर त्यासाठी आता संपूर्ण जे काही आदिवासी बांधव असेल, उमेदवार असेल तर त्यांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी बघा मैदानात उतरायचं आहे आणि त्या अनुषंगाने पालघर मंत्रालय ह्या ठिकाणी बघा जे काही लॉंग मार्च आहे तर तो लॉंग मार्च काढण्यात आला आहे। तर इथे जी काही बातमी देखील आलेली पेसा कर्मचाऱ्यांच्या सरकारला या ठिकाणी बघा इशारा देण्यात आला आहे आणि 7 जुलै रोजी पालघर ते मंत्रालयाला लॉंग मार्च सध्या काढण्यात आलं आहे। तर ह्या लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त ह्या ठिकाणी संख्येने सहभागी व्हा। तर ह्याच्याच अनुषंगाने बघा पुढे माहिती देण्यात आली की जे काही आदिवासी कर्मचारी आहे, पेसा कर्मचाऱ्यांना मंत्रालयावर बिराड मोर्चा या निघणार आहे। न्याय हक्कासाठी आरपारची सध्या आता लढाई होणार आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही सध्या बघा निवेदने असेल तर ते निवेदने आपापल्या स्तरावरनं आपापल्या ज्या काही संघटना आहे बरोबर तर त्यांच्या वतीने आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने इथं माहिती देखील आहे। तर ह्याच्यामध्ये बघा सविस्तर आहे। तर इथं आदिवासी पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांमधील 17 संवर्ग मानधन तत्वावर कर्मचारी नियमित सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले। जर प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर तातडीने बघा कार्यवाही केली नाही तर 7 जुलै रोजी पालघर ते मुंबई मंत्रालय असं भव्य पायी बिराड मोर्चा म्हणजे लॉंग मार्च काढण्याचा इथं इशारा देण्यात आले आणि ह्या लॉंग मार्चमध्ये आदिवासी 17 संवर्गातील पेसा कर्मचारी संघटनेने या ठिकाणी बघा निवेदने असेल तर ते निवेदने देखील देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयान्वये 17 संवर्गातील कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावरती बघा नियुक्त देण्यात आल्या होत्या। त्यावेळी शासनाने 1 वर्षाचा आत त्यांना नियमित शासन सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र या आश्वासनामुळे कोणतीही पुढील कार्यवाही झाली नाही अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा माहिती देण्यात आली। तसंच त्यामुळे संघटनेने शासनाकडे वारंवार पाठपुरावा जो असेल तर तो ह्या ठिकाणी केला होता, तरी देखील कोणत्याही प्रकारचं जे काही पुढील हालचाली असेल तर ती हालचाली इथं झालेली नाही। म्हणून पेसा कायद्याअंतर्गत जे काही 13 जिल्ह्यांमध्ये 17 संवर्ग पदभरती ह्या ठिकाणी बघा झालेली आहे तर त्या झालेली जी पदभरती असेल तर ती मानधन तत्वावरती झालेली आहे आणि जे काही कर्मचारी असेल तर ते आपल्या अनियमित सेवेमध्ये सामावून घेण्याच्या मागणीसाठी एल्गार ह्या ठिकाणी बघा पुकारला आहे आणि पालघर येथून मुंबई मंत्रालयापर्यंत भव्य पायी बिराड मोर्चा म्हणजे लॉंग मार्च ह्या ठिकाणी काढण्यात येणार आहे। तर त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही उमेदवार असेल तर त्यांनी सहभाग या ठिकाणी नोंदवा, जेणेकरून आपली जी काही ताकद आहे तर ती ताकद सध्या शासनाला दिसली पाहिजे आणि आपल्या ज्या काही मागण्या असेल तर त्या मागण्या ह्या ठिकाणी बघा पूर्ण झाल्या पाहिजे। तर त्या अनुषंगाने जे काही बिरसा फायटर्स ह्या ठिकाणी बघा त्यांच्या वतीने देखील माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले की जी सध्या चारोटी नाका ते पालघर ते मुंबई मंत्रालय पायी बिराड मोर्चा आहे तर तो सध्या बघा काढण्यात येणार आहे। तर त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही आदिवासी पेसा 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील ह्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याच्या अनुषंगाने देखील इथं
जी काही निवेदने असेल तर ते निवेदने देण्यात आलेले आहे। तर जो मोर्चा आहे तर तो मोर्चा सध्या बघा या ठिकाणी लॉंग मार्च असणार आहे 7 तारखेला। तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी बघा सहभागी नोंदवा, कारण जोपर्यंत मैदानात उतरत नाही तोपर्यंत कोणी या ठिकाणी आपल्याला त्या जो काही आपली मागणी असेल तर त्या मागणीला त्या ठिकाणी व्हॅल्यू मिळत नाही। म्हणून 7 तारखेला महत्त्वाचा या ठिकाणी जो काही लॉंग मार्च आहे तर तो लॉंग मार्च सध्या निघणार आहे। तर ह्याच्यामध्ये आदिवासी पेसा पदभरतीच्या अनुषंगाने असेल किंवा जी काही आदिवासी विशेष पदभरती असेल तर त्या अनुषंगाने हा जो काही लॉंग मार्च असणार आहे तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। म्हणून ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी नाशिक ठिकाणी जो सध्या बघा मोर्चा आंदोलन केला होता, लॉंग मार्च केला होता, तर त्याच धर्तीवर इथं देखील जी काही पुढील शासनाची जी काही आपल्याला त्या ठिकाणी निवेदन देऊन आपल्या ज्या मागण्या असेल तर त्या मागण्या जर मंजूर किंवा मान्य करून घ्यायचं असेल तर लॉंग मार्चमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या बघा सहभाग नोंदवा, जेणेकरून त्या ठिकाणी ज्या मागण्या असेल तर त्या मागण्यांना योग्य तो न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो। तर सध्या ही एक पेसा पदभरती आणि आदिवासी विशेष पदभरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बघा इथं अपडेट होती। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही या ठिकाणी संघटना आहे तर त्या संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहे आणि त्यांना आपला सपोर्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या असेल तर त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही आपले मुद्दे आहेत तर ते देखील तिथं चर्चेला गेले पाहिजे आणि महत्त्वाचं त्या मुद्द्यांवरती जो काही न्यायनिवाडा असेल तर तो न्यायनिवाडा त्या ठिकाणी बघा मिळायला पाहिजे। तर त्या अनुषंगाने आपले जे महत्त्वाचे विषय होते तर ते म्हणजे एक आदिवासी विशेष पदभरतीच्या अनुषंगाने जे काही 12,500 विशेष पदभरती बऱ्याच या ठिकाणी बघा कालावधीपासून स्थगित आहे एक प्रकारे, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची पुढे जी काही कार्यवाही असेल तर ती सध्या बघा ठोस होत नाही। आणि महत्त्वाची जी काही पेसा पदभरती आहे तर त्या पेसा पदभरतीच्या अनुषंगाने जे 17 संवर्गाचे सध्या बघा नियुक्त झालेले मानधन तत्वावरती उमेदवार असेल, त्यानंतर जे काही नवीन पेसा पदभरती असेल तर त्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे। परंतु ह्याच्यावरती जी काही कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केसचा जोपर्यंत न्यायनिवाडा त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत बघा पुढील ज्या काही कार्यवाह्या असेल तर त्या आपल्याला कदाचित त्या ठिकाणी होताना दिसत नाही। म्हणून जी काही पेसा संदर्भात जी कोर्ट केस आहे तर त्याच्यावरती देखील योग्य तो न्यायनिवाडा, योग्य तो मार्ग काढून या ठिकाणी जे काही प्रलंबित असलेल्या पदभरती असेल तर त्याला देखील उचित जो न्याय असेल तर तो शासनाने द्यावा। त्या अनुषंगाने जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या घेऊन आदिवासी उमेदवार, आदिवासी संघटना, संपूर्ण जो काही समाज असेल तर तो पालघर या ठिकाणी बघा जो काही लॉंग मार्च होणार आहे 7 तारखेला 7 जुलै 2025ला, तर त्याच्यामध्ये नक्की सहभागी व्हा, जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत तर त्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल। तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती। ह्या संदर्भात पुढील जी काही अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी पोचवत जाऊ। त्यासाठी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। तसंच जो काही ग्रुप आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत चॅनलला पोचवा, जेणेकरून त्यांना देखील अशा ज्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचवल्या जाईल। तर ही एक अपडेट होती। तर तुमच्या काही कमेंट असतील, कमेंट नक्की करा व्हिडिओच्या खाली, जेणेकरून इतर जे काही बांधव असेल आदिवासी बांधव त्यांना देखील मोटिवेशन मिळेल आणि त्या अनुषंगाने जो काही लढा असेल तर तो लढा आता मैदानावर उतरल्याशिवाय कोणत्याही या ठिकाणी बघा आपल्याला पर्याय सध्या उरलेला नाही। तर त्या अनुषंगाने पुढील अपडेटमध्ये तुम्हाला नक्की कळवू। तर ही एक सध्या अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।